तर कोर्टाने त्यावरती असणारा ऐकून घेतलं आणि पूर्ण झाली पाहिजे, असली पाहिजे असं त्यांनी मत त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. दुसरं जे आहे ते SITच्या संदर्भातलं आम्ही असणारा मांडलं आणि सोमनाथ सूर्यवंशी जे आहेत ते ज्या दिवशी वारले त्या दिवशी ते कोर्टाच्या कस्टडीमध्ये होते. त्याच्यामुळे त्यांना असणारा न्याय कोर्टानेच त्या ठिकाणी दिला पाहिजे. त्याच्यामुळे जी काही इन्क्वायरी होईल ती इन्क्वायरी SITने केली पाहिजे आणि त्याच्यावरती मॉनिटरिंग केली पाहिजे कोर्टाने आमचं म्हणणं ऐकून त्या संदर्भातली ऑर्डर येईल. आणि दुसरं नियमावली कायद्यामध्ये जी तरतूद कमी आहे ती भरून काढणारी नियमावली कोर्टामार्फत करायची की न करायची याच्या संदर्भातला निर्णय घेईल. पण आता SIT आता कधीपासून कोर्टाच्या मार्गदर्शनाखाली काम करत नाही, अजून असण्या जोपर्यंत नियमावली होत नाही तोपर्यंत पुढची कारवाई नाही. तेव्हा आता या दोन मुद्द्यांवरचा हायकोर्टाचा निर्णय आला किंवा ह्या दोन्ही गोष्टी सुरुवात होतील असं मी त्या ठिकाणी मानतो. मान्य केलं तर मान्य तपास नाही सुरुवात आहे. याचं कारण की कोर्टाच्या अखत्यारामध्ये असल्यामुळे आम्ही म्हटलंय की पोलिसाला चौकशी करण्याचा अधिकार नाही. त्याच्यावरती गंभीर कोर्ट होतं आणि निर्णयामध्ये आपण याचा विचार करू असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. ही तरतूद जी म्हणताय तुम्ही नियमावली ती सगळी तेच झाल्याचीच नियमावली नाही. एक असं आहे की आर्टिकल सेक्शन 196 BBNS याच्यामध्ये कस्टोडियल डेथ झाला तर मॅजिस्ट्रेटने इन्क्वायरी करावी इथपर्यंत तरतूद आहे. पण मॅजिस्ट्रेटने इन्क्वायरी केल्यानंतर त्याचं पुढे काय याच्या संदर्भातला कायदा सायलंट आहे. तो सायलंट कायदा ऍक्टिव्ह करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही कोर्टाला असं म्हणालो की तुम्ही नियमावली तयार करा आणि ही नियमावली तयार करायला कोर्टाला अधिकार आहे. तेव्हा या सगळ्या मुद्द्यांवरती मला वाटतं जजमेंटमध्ये चर्चा होईल आणि पॉझिटिव्ह निर्णय येईल असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय. हिअरिंग संपली क्लोज फॉर ऑर्डर झाली. पण दादा ही जर ऑर्डर झाली आणि तुमच्या बाजून जर पॉझिटिव्ह झाले तर देशभरात लागू हे माझं म्हणणं असं आहे की देशभरातल्या कस्टोडियल डेटसाठी उपयोग होणार आहे. हा फक्त इथेच नाही तर देशभराच्या कस्टोडियल डेटसाठी हा उपयोगात होणार आहे. कारण का मग सगळ्यांना ती फॉलो करावी लागेल. एक थोडा वेगळा प्रश्न आहे. मुंबईमध्ये आज ट्विट पण केलाय. मुंबईमध्ये लोकांचा अपघात आणि त्या 5 लोकांचा मृत्यू झाला. मुंबईमध्ये लोकांना पण काही आता नवं राहिलेलं नाही. अपघात होत आहेत. प्रशासन रेल्वे विभाग कुणीच गंभीर दिसत नाही. लोक सातत्यानं मरत आहेत. हे मुळात असं आहे की वरचं सरकारच गंभीर नाही तर खालचं सरकार काय गंभीर राहणार आहे. त्याच्यामुळे तव्यावरची भाकरी उलटली नाही तर ती करपते. हे लोकांनी डोक्यात ठेवलं पाहिजे आणि वागलं पाहिजे. पण ही घटना म्हणून तुझ्याकडे फक्त बघून सोडून देऊन असं ते माझं म्हणणं असं की त्याच्यामध्ये नाही तुम्हाला असणारं PCT कुठल्याही सरकारला त्याच्या पायावरती उभं करणं आणि त्याला तोचवरती ठेवणं ज्याला आपण म्हणतो ती गरज आहे. आणि ती गरज मला वाटतं ज्यावेळेस तुम्ही भाकरी उलटत नाही त्यावेळेस ती परिस्थिती येते.